आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातलं हे अगदी पौराणिक काळापासून प्रसिद्ध असलेलं गाव पिठापुरम. गयासुराच्या देहावर देवांनी यज्ञ केला तेव्हा त्याचं मस्तक गयेकडे होतं आणि पाय पिठापुरमकडे, म्हणून याला पादगया असंही म्हणतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांचं हे जन्मस्थळ. आपळ राजा आणि सुमती या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी एकदा श्री दत्तगुरू भिक्षा मागण्यासाठी आले. श्राद्धविधीस ब्राह्मण भोजन झाल्यानंतरच अतिथीला भिक्षा देणं हा संकेत असतो. मात्र अतिथीला विनमुख पाठवू नये म्हणून सुमतीनं श्री दत्तगुरूंना भिक्षा वाढली. प्रसन्न झालेल्या दत्तगुरूंनी सुमतीला हवा तो वर माग असं म्हटलं. तेव्हा तिनं बुद्धिमान पुत्र हवा असा वर मागितला. सुमतीचे आधीचे 2 पुत्र अंध आणि पंगू होते. श्री दत्तगुरूंनी आशीर्वाद दिला आणि पुढे सुमतीच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. अतिशय बुद्धिमान आणि बालवयातच वेद उपनिषद याच्यावरती प्रभुत्व असणारा हा पुत्र दत्तगुरूंचा पूर्णावतार म्हणून प्रसिद्ध पावला. आज पिठापुरम या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचं सुबक मंदिर आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री दत्तगुरू आणि श्री नरसिंह सरस्वती अशा सुंदर मूर्ती या ठिकाणी गाभाऱ्यात आहेत. अभिषेक पूजा विधी आणि महाप्रसादाची इथे उत्तम व्यवस्था असते.